नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते संगमनेरवरून आलेले आहेत आणि म्हणजे त्यांचा प्रवास खूप डेंजर झालेला आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्यासोबत काय-काय अनुभव घडलेत आणि त्यांचा प्रवास इथपर्यंत कसा झाला, मिस्टर टॉक्सचा संपर्क कसा झाला, तेही आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? योगेश सातपुते, तर संगमनेर. तुम्हाला असं का वाटलं, की मिस्टर टॉक्सवरच हा अनुभव शेअर करावा आणि एवढे लांबून तुम्ही कसे आलात इथपर्यंत? एकदम मी असं YouTube बघत होतो. YouTube बघता-बघता आहे ना, मिस्ट्री टॉकचं एक हे पडलं मला, नोटिफिकेशन पडलं. म्हटलं काय मिस्ट्री टॉक म्हणलं, मिस्ट्री म्हणल्यावर काहीतरी शब्द ऐकला ना आपण, म्हणजे बघितला तरी आपल्याला काय वाटतं, काहीतरी याच्यामध्ये सस्पेन्सिव्ह काहीतरी आहे याच्यामध्ये. बरोबर. मग सर्च चेक केलं. ती स्टोरी पहिले 5 मिनिटं ऐकली. ज्यावेळेस त्यांची सुरुवात होत होती स्टोरीची, तर कसं आहे बॅकग्राऊंड भरपूर सांगतात. आणि नंतर म्हटलं मग आता शांत बसू. हेडफोन लावले होते. मी मोठ्याने ऐकत नाही. हेडफोन लावले होते आणि शांत असं झोपेत ऐकत होतो मी. पण तेवढं भयानक वाटलं ना मला, त्या रात्री मी 2 वाजेपर्यंत तुमच्या स्टोऱ्या ऐकत होतो फक्त. बापरे! 10 ते 2 वाजेपर्यंत 3 स्टोऱ्या ऐकल्या मी सलग. नंतर खूप उशीर झाला, म्हटलं आता झोपून घेऊ. आणि नंतर तिथून पुढे तुमच्या चॅनलचं असं ओढ लागली. स्वतःहून YouTubeला गेलं ना, मी पॉडकास्ट बघत नाही कोणाचेच. बघितलं ऐतिहासिक वगैरे बघतो, कारण महाराजांचा जो अभ्यास करतोय आम्ही, ते ऐतिहासिकच आम्हाला आवडतं. पण तुमचा पॉडकास्ट म्हणजे असा आहे पहिला, का तिथं लोकं येऊन स्वतःचे अनुभव आणि रिअल सांगतात. हो, फेक नसतं. आता बऱ्याच लोकांना कॅमेरा फेस करता येत नाही. बरोबर. बोलणं थोडंफार अडखळतं. तरी लोकं सांगतात, स्वतःहून शेअर करतात. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि विश्वासाचं म्हणजे कसं आहे, लोकांना भूत, पिशाच याच्यावर विश्वास नाही आहे. पण ज्या ठिकाणी सायन्स संपतं, त्या ठिकाणी देव आणि दानव ह्या दोन्ही गोष्टी चालू होतात. बरोबर. या गोष्टीचं लोकांनी मान्य करायलाच पाहिजे. ज्याला करायचं तो जो आस्तिक असेल तो करेल, जो नास्तिक असेल तो नाही नाही करणार. करणार. त्याला किती समजून सांगितलं तरी तो करणार नाही. आपण आपले प्रयत्न करीत राहायचे. प्रयत्न वाळूचे किनारे गळतात तेलही गळे. त्या पद्धतीने आपण आपलं चालू ठेवायचं. बरं. तर जसं तुम्ही आम्हाला प्रेम करता, तसं आपल्या मिस्टर डॉगची टीम प्रेम करते. त्याबद्दल धन्यवाद, की तुम्ही एवढ्या लांबनं इथं प्रवास करत इकडे आलो मी सांगायला. मी स्वतःहून संपर्क केला, कारण मला बऱ्याच दिवसाची ओढ लागली होती. आता म्हटलं 26 तारखेपर्यंत फ्री आहे. तर म्हटलं आता काही करून या दिवसात जाऊनच यायचं म्हटलं. कारण बऱ्याच दिवसात चाललं होतं माझं. मागेही एकदा मी संपर्क केला होता. पण माझं येणं झालं नाही. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होता त्यावेळेस. बरोबर. त्यानंतर मी कॉल केला होता तुम्हाला मग. तर मित्रांनो, सरांनी आपल्या Instagram आणि Google फॉर्मच्या मार्फतच कॉन्टॅक्ट केला होता. तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमचे अनुभव सांगण्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तर सर काय कसा अनुभव घडला होता आणि पहिला अनुभव काय होता? पहिला अनुभव साधारणतः 2009 मध्ये घडला होता. मी एफ-वायला होतो. म्हणजे 12वी नंतर एफ-वायला आपण ज्यावेळेस ॲडमिशन घेतो आणि कसं आहे गरिबीची परिस्थिती, म्हणजे शेतकरी कुटुंबातले आम्ही. आणि सकाळी कॉलेज असायचं, दिवसभर घरचं काम असायचं आणि संध्याकाळचा वेळ फ्री असायचा. मग त्याचा काहीतरी सदुपयोग व्हावा म्हणून असं मी जॉब बघत होतो संध्याकाळचं. त्यावेळेस एवढं काही नॉलेज नव्हतं त्यावेळेस, म्हणजे शिक्षण तर चालू होतं. माझं बी.कॉम शिक्षण झालेलं आहे. शिक्षण चालू होतं. मग एक जण म्हणे, "अरे, अशा-अशा हॉटेलमध्ये वेटरचा जॉब आहे." म्हणजे ठीक आहे, करायला काय हरकत आहे. आपण जॉबला काम करण्यासाठी तर कुठलीही लाज, लज्जा, शरम नसते. बरोबर. आपण 2 नंबरचं काम तर थोडंच करतोय. आपण काहीतरी चांगलीच सेवा करतोय. मग असंच एक 15 दिवस मी त्या कामाला गेलो. संध्याकाळी 7:00-7:30ला जायचो मी आणि रात्री 1:30, कधी 1, कधी 1:30, 2, 2:30 असा वेळ व्हायचा. म्हणजे ते वार बघून. व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही होतं तिथं. मग एक दिवस असंच मला आठवतंय अजून, मंगळवार होता. तो त्या कामाचा माझा शेवटचा दिवस भरला. मंगळवार होता आणि रात्री खूप वेळ झाला होता. 2-2:30 वाजले होते. कस्टमर वगैरे चालू होते, जात होते, येत होते, जात होते. नंतर त्यांना म्हटलं, "आता बंद करा." म्हटलं, "जायचं कधी? सकाळी जावं लागेल." म्हटलं, "घरी. मला लांब जायचं आहे." म्हटलं, "सायकल आहे माझ्याकडं." सायकलवर जायचो मी. त्यावेळेस गाड्या वगैरे काय नव्हत्या. मग रात्री 2-2:30 वाजता आम्ही 2 वाजता जेवणं केले. 2:30 वाजता निघालो तिथून आणि जेवणात मी नॉनव्हेज खाल्लं होतं. म्हणजे असं कायम खात होता त्यामुळे असं काही वाटलं नाही. खाल्लं आणि ज्या रोडनी रोज जायचो ना, त्या रोडनी न जाता मी दुसरा रोड घेतला. कारण त्या रोडनी काय व्हायचं, कुत्रे मागं लागायचे एवढ्या रात्रीचं. भटके कुत्रे जे असतात ते मागं लागायचे. सायकलचं जर लागलं मागे, तर सायकल किती पळणार आहे पळून, पण कुत्र्यापेक्षा जोरात तर पळू शकत नाही. मग रस्ता चेंज केला मी. थोडं म्हटलं मोठ्या रस्त्याने जाऊ, थोडं सेफमध्ये जाऊ, तिकडून कुत्रे वगैरे नसतात. मग सायकल आली. एक हॉटेलच्या पाठीमागे 1 किलोमीटर आलो असेल मी. 1 किलोमीटर आल्यानंतर उजवीकडे टर्न घेतला का माझ्या गावाकडे रस्ता आहे. तिथून 2-2.5 किलोमीटर गाव आहे माझं. आणि तिथं नाथांचं मंदिर आहे, काणिकनाथांचं मंदिर आहे. ते दर्शन घेतलं मी. सायकलवरच असं आपण हाताने जसं पाया पडतो तसं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. एक 2 मिनिटं अंतरावर गेलो असेल, ते चिंचाचं एक झाड होतं उजव्या साईडला, माझ्या उजव्या साईडला चिंचाचं एक झाड आणि त्या शेजारी वडाचं झाड होतं. आणि त्या दोन्हींच्यामध्ये एक अशी आकृती दिसली मला, म्हणजे लांबून लक्षात आलं की तो माणूसच आहे. तर त्यावेळेस लाईट कमी होत्या, खूप जास्त नव्हत्या.
ते याचे बल्ब राहायचे ते पिवळ्या कलरचे येलो बल्ब. येलो बल्ब. तो तिथं उभा होता. म्हटलं आता ते कारखाना चालू होता ऊसाचा. म्हटलं ऊस तोडीवाले कोणतरी असेल, थांबला असेल माणूस. आणि मी चाललो त्याच्या जवळून चाललो. तो मला म्हणे मला गावापर्यंत येऊ दे म्हणे. म्हटलं बाबा तुझी उंची 8 फूट उंची होती त्याची. बापरे! 8 फूट 7.5 ते 8 फूट उंची असेल त्याची. पण नॉर्मल पण असं दिसू शकतं ना? पण नॉर्मल असू शकतं ना मला. 6-6, 6.5 आपण बघतोय 6.5 फुटाचे लोक असतातच बघतो. बरोबर. त्याची 7.5 ते 8 फूट उंची असेल त्याची. नॉर्मलपेक्षा थोडा जास्तच हायटेड होता. आपण असं बघतो ते सायकलवरून मी त्याच्याकडे थोडा असं बघत होतो. त्याच्याकडे बघितलं मी पूर्ण खालून तर वरूनपर्यंत पूर्ण होईल असा मध्यम एक 40च्या आसपासचा व्यक्ती होता. आणि थोडा काळ गेला होता आणि दाढी-मिशा सगळ्या अशा सफेद झालेल्या होत्या. म्हटलं नाही बाबा, म्हटलं मी सायकल चालवतोय, म्हटलं एवढं तुझं वजन किती, माझी सायकल किती, चालूमध्येच तो थोडा चालत आता सायकलवर बोलत चालले आपण, कसं शेजारचा चालत चालतो थोडा, तर थोडा पुढं आला तो. नाही म्हटलं मला नाही नेता येणार म्हटलं तुम्हाला. नाही नाही म्हणे तू नेच मला. म्हटलं सायकल एकच का नेता येईल. नंतर थोडं पुढे गेलं, मला थोडासा थंडी वाजून आली. म्हटलं काहीतरी गडबड आहे आता इथं. मग मी सायकल थोडं स्पीड वाढवलं. आता वाढून किती 20-30चं स्पीड वाढणार बरोबर. सायकल. ती गाडी तर नाही आहे. आपण जेवढं पॅडल मारू तेवढं ती स्पीड वाढणार. मग थोडा पुढे गेलो, तो माणूस चालतोय. चालताना माणूस कसा असतो, असं आपला असं चालत नॉर्मली चालत पळताना माणूस असा जोरात हे करतो ना, तो चालत आणि म्हटलं हा चालतोय, मी एवढं जोरात सायकल पळवतोय, तर तो माझ्या बरोबरच चाललाय. म्हटलं मी तुला घेणारच नाही, म्हटलं काही झालं तरी तू घेणार नाही, तुला काय करायचं कर, मला मी घेणार नाही. मग असं करत जवळजवळ 1.5 किलोमीटर आलो. तो माझ्याशी बरोबरच. आणि नंतर मला आठवलं का जाताना आपल्याला आपल्या गावाच्या अलीकडे हनुमान मंदिर लागतं. उजवीकडे टर्न घ्यायचा आणि डावीकडं मंदिर आहे. मी 10 फूट राहिलं होतं ते मंदिर. तिथूनच पाया पडलं, बजरंगबली वाचवा, आता काही करा, हा कोण आहे मला नाही माहिती. तर तिथून गेलो आणि जे पुढं जोरात चालवली सायकल, उतार होता थोडा, उताराला जे जोरात गेलो ते परत मागं बघितलंच नाही. गावाच्या आसपास गेल्यावर लाईट होत्या. लाईटमध्ये सहज म्हणलं कुठे तो बघू, आता आपण उत्सुकता लागते ना, तो आलाय का नाही, पाठीमागं काय आहे, कुत्रं मागं लागलं तरी आपण बघतो ना बाबा गेलं का नाही ते. सहज बघितला तो नव्हता. त्या स्पीडनं सायकल डायरेक्ट घरी आलो. थोडा जंगलातून रस्ता होता मला घराकडे, शेतातून रस्ता होता. घरी आलो, सायकल आहे तशी सोडून दिली. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळे त्यावेळेस फॅन वगैरे काय नव्हते आमच्याकडं. सगळे बाहेर झोपले होते. मी जे गेलो तसं डायरेक्ट मम्मीच्या चादरीमध्ये घुसलो तिथं. घुसलो तर मम्मीला जाग आली. आता कोणी पण असं अचानक घुसलं, जाग येतेच ना. "यार तुझं अंग का गरम लागतंय?" काहीच बोललो नाही, शांत झोपून घेतलं. तिला काय वाटलं हा थंडीत आला असेल, म्हणजे जोरात आला असेल, पहाटेच्या वेळेस गारवा असतो ना, त्याच्यामुळे गार वाटला असेल. तसंच झोपलो. सकाळी 8 वाजता उठलो. सगळे उठले होते तोपर्यंत. कोणी मला हात लावायला पण आलं नाही, कारण की सुट्ट्या होत्या, सगळं हे होतं, ॲडमिशन्स घेतलं होतं कॉलेजला. मम्मीनं सहज मला उठवायला असं पांघरून काढलं, तिचा हात माझ्या डोक्याला लागला. डोकं माझं गरम होतं खूप. मी म्हणलं अचानक काय झालं म्हणे एवढं गरम व्हायला. मग डोळे उघडत नव्हते, असं अशक्तपणा वगैरे, ताप आल्यावर कसं माझं असं पूर्ण ढिल्लं होऊन जातं. मग ते दवाखान्यात नेलं मला गावात तिथं. पायीच गेलो, जवळ होतं गाव म्हणून. डॉक्टरने इंजेक्शन वगैरे दिलं. डॉक्टर पण ओळखीचेच होते. म्हणे एवढ्या याच्यावर बघू म्हणे राहत आहे का. घरी गेलो. दुसऱ्या दिवशी परत आहे तसंच ताप, जसून तसंच. मग टेस्ट केला तर टायफॉईड आणि कावीळ निघाली. मग ॲडमिट केलं 3 दिवस. त्या 3 दिवसामध्ये आजीसोबत होती माझ्या हॉस्पिटलमध्ये. आणि तो पण मम्मीला एक देवीचं मंदिर आहे, तिथून ते देवीचं ते ती सेवा करणारी बाई असते, तिच्याकडून धागा आणला, हातात बांधला. बरं झालो. तर उत्सुकता अशी लागली का कॉलेज चालू झाल्यानंतर, का म्हटलं ह्या ठिकाणी घडलं, आणि त्या ठिकाणचा एक मित्र माझ्यावर कॉलेजमध्ये होता, त्याच चौकातला, त्या एरियातला. त्याला विचारलं असं असं आहे. म्हणे हा इथं ॲक्सिडेंट झालेलं आहे म्हणताय लोकं, त्याला नाही दिसलेलं. म्हणलं मला नाही दिसलेलं इथं, पण लोकं म्हणतात की असा एक व्यक्ती आहे, तो लिफ्ट द्या म्हणतो फक्त. आणि तो बाहेरचा होता, ते ऊसतोडीवाले कामगार असतात ना, त्यांच्यापैकी एक होता. मग तो म्हणतो लिफ्ट द्या, पण त्याने अजूनपर्यंत कोणाला हार्म नाही केलं. मला म्हणे का तू का विचारतोय. म्हटलं काही नाही, चल म्हटलं बघू. मी कोणालाही सांगितलं नाही. आत्ता काही 2-3 वर्षापूर्वी माझ्या मित्रांना सांगितलं, जे आहेत ओळखीचे सगळे, आणि ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यांनाच सांगण्यात अर्थ आहे काहीतरी. बरोबर. ज्यांना कळतं विश्वास. ज्यांना विश्वास नाही, त्यांच्यापुढं आपण कितीही भजन केलं, त्यांना काही कळणार नाही त्या गोष्टीत. बरोबर. आणि ते काय आणणार, तो काहीतरी उगाच भंपक मारतोय, काहीतरी फेकतोय. आता तुमच्या कमेंट पण वाचले मी बरेचसे लोक असे नास्तिक म्हणतो ना आपण, त्या टाईपचे लोक असतात, कमेंट करतात. ठीक, बोलणाऱ्या तोंड आपण धरू शकत नाही. नाही धरू शकत. असा हा पहिला अनुभव होता. बरं. आणि पण त्याच्यानंतर परत तुम्हाला ते कधी दिसले का ते? नाही कधी मी त्या रोडनी परत मी आलोच नाही. परत तुमच्या कोण संपर्कामधले तुमचे नाही मित्रमंडळी? नाही, कारण त्यानंतर मी जॉबला बाहेर गेलो. मी जवळ 6-7 वर्ष बाहेर होतो.
कधी तिकडं कॉन्टॅक्ट म्हणजे राहिलंच नाही म्हणजे जास्त. बरं आणि हानी पण काय झाली नाही तुम्हाला? नाही हानी नाही, पण एवढं आजारी पडलं तेवढं म्हणजे भीतीनं पडलो असं, हो. पण तेवढंच. कारण लहान होतो, वय एफ-वायला म्हणजे वय जास्त नसतं, थोडंच वय असतं. आणि पहिलाच अनुभव म्हटलं मग ते त्रास झाला. नंतर तिथून पुढं एक ऐकून थोडी एकटा फिरून डेअरिंग आली. मग नंतर काय वाटलं नाही. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय अनुभव आहे? दुसरा अनुभव असा आहे माझा, 2000 आत्ता 2-3 वर्षापूर्वीचाच आहे. मी असंच इथं देवाला येऊन माझ्या गुरूंकडून माळ घातली. मी नॉनव्हेज वगैरे खात होता, ते नंतर खायचं बंद केलं. माळ घातल्यानंतर मला असं पोटात दुखणं वगैरे चालू झालं. दवाखाना केला, काय फरक नाही पडला. मग असंच होता घरात साप वगैरे यायला लागले. मग आई गेली अशी एका बाबाकडं. त्यांच्याकडं बघितलं, म्हणजे तुमच्याकडं असं नाथांची सेवा आहे, असं तसं. मला काही या गोष्टींमध्ये विश्वास नव्हता. म्हणजे देवावर विश्वास आहे, पण जे अंगात येतं वगैरे संचार येतो, या गोष्टीत विश्वास नाही मला. नंतर असं करता मग ते मला तकलीफ व्हायला लागली. हातपाय दुखणे, हातपाय गळून जाणे. मी जात नव्हतो ना त्या बाबांकडं बघायला. आणि ते उदी वगैरे दिली, मी खाल्ली, मला बरं वाटलं. मग गेलो त्यांच्याकडं. त्यांनी लिंबू वगैरे उतरून टाकलं, बरं वाटलं. तिथून पुढं मी रेग्युलर जाणं चालू केलं. मग अंघोळ करून यायचे गोदावरीला, त्यांच्याकडे बसायचं. असं करत माझा संचार टिकाऊन झाला. मग याला नवरात्रीनंतर याला जायचं होतं, तुळजापूरला जायचं होतं. कारण देवीचं पण सेवा होती माझ्याकडं, तुळजाभवानीची. मी तुळजापूरला जायचं होतं. तर आथनी म्हणून माझी सासरवाडी कर्नाटकमध्ये. माझी मिसेस तिकडली, आमचं लव्ह मॅरेज आहे, पण लव्ह विथ अरेंज झालेलं आहे. आणि माझा जो मेव्हणा आहे तो पहिला एकदम क्लिअर होता. म्हणजे भरपूर पैसा वगैरे कमवणार, मोठमोठ्या गाड्या घेऊन येणार. म्हणजे पुण्याला तर कंटिन्यू असायचा तो. मोठे स्विफ्ट म्हणा, इनोवा म्हणा, कंटिन्यू ड्रायव्हिंगमध्ये होता. तर त्याला अचानक त्याला दारूचे व्यसनं लागले. तो विचित्रवाणी करायला लागला, तब्येत खराब होत गेली, त्याचं पोट वगैरे दुखायला लागलं. आणि त्याची एक थोडी बॅकस्टोरी सांगितली मी. तर त्याचा फोन आला माझ्या मिसेसला, का म्हणे तुम्ही तुळजापूरमध्ये कधी येणार आहे? मी येणार आहे तिकडं. म्हणजे तो असा सहज बोलला का कसा बोलला ते त्यालाच माहिती. ती म्हणे ये म्हणे. पण मग त्यानंतर आम्ही आमचं देवदर्शनाला लागलो. आता ती म्हणे मला म्हणे अक्षय येणार आहे. मी म्हणत नाव अक्षय. म्हणे तो येणार आहे. म्हणलं ठीक आहे, येऊ दे म्हटलं, काय अडचण आहे, आपल्याबरोबर त्याचं दर्शन होऊन जाईल. आम्ही पर्सनल गाडी करून गेलो होतो. तर मग आम्ही जेजुरीला गेलो पहिलं, नंतर पंढरपूर, नंतर तुळजापूर मुक्कामी गेलो. अक्कलकोट वगैरे करून तुळजापूर मुक्कामी गेलो आम्ही. आणि तो आला तिथं, पण तो यायच्या आधी माझ्या सासूचा फोन आला माझ्या मिसेसला. म्हणे अरे ते योगेशन त्यांना कॉल केल्यापासून आहे ना, हा नुसताच असा म्हणजे आरशात बघतोय, त्याचे केस एवढे बारीक, तो ते केस असे लांबपर्यंत विचारतोय कंगवेने, बापरे! पूर्ण असे खालपर्यंत असे. म्हणजे असं आत घेतोय. थोडक्यात लेडीज कसं मेकअप करते हां. त्या पद्धतीनं असं आत घेतोय. मग ते काजळ घेतोय, असं डोळ्यांना लावतोय, लिपस्टिक हात उघडतोय, असे लावून बघतोय. म्हणजे असे चाळे करायला लागला त्यांचा फोन आल्यापासून म्हणे. आणि आम्ही त्याला बोलायला गेलो तर म्हणजे आमच्यावर धावतोय जोरात. त्यांना म्हटलं तुम्ही काहीच म्हणू नका, त्याला काय करायचं ते करू द्या म्हटलं, तो इथं आल्यावर बघतो म्हटलं, बघू म्हटलं. मग तर तो रात्री निघाला तिथून आथनीवरून बिजापूर, सोलापूरवरून तुळजापूर. आम्ही रात्रीच पोचलो, तर आम्ही मुक्काम केला. तो पहाटेपर्यंत आला आमच्याकडे. तिथं आला तर मग तो पण फ्रेश वगैरे झाला. तेव्हा काहीच नाही, कारण की तेव्हा म्हणजे पूर्णपणे शांत होता. आला तिथून थोडी ज्वारी वगैरे घेऊन आला. आता बहीण म्हटलं बहिणीला द्यायला, कारण जाणं येणं होत नाही एवढं लांबून. आला तिथं आणि सकाळी आम्ही पण अंघोळ वगैरे करतो, दर्शनाला जायचं होतं आम्हाला, परत तिथून रिटर्न संगमनेरला निघायचं होतं. ऑलरेडी 2 दिवस आमचे गेले होते. तर मग आमच्या अंघोळी वगैरे झाल्या, त्याची पण अंघोळ वगैरे झाली. आणि आता अंघोळ केलं आपण कसं देवपूजा वगैरे करतो, त्याचं मला सवय आहे ती देवपूजा वगैरे माझी, म्हणजे म्हणजे दर्शन घेऊन झालं. फक्त माझ्या ज्या गळ्यातल्या माळा वगैरे, रुद्राक्षाच्या माळा वगैरे ते मी घातल्या आणि जो भस्म असतो आपला सफेद भस्म, तो असा कपाळावर लावला मी. तो पण शेजारी होता. आपण कसं लावतोच ना, गंध लावला आपण शेजारी, धर बाबा तू पण लाव. त्याला पण लावला. आणि मी परत माझ्या कामाला सगळं चालू झालो, कपडे चेंज करणे वगैरे, पॅकिंग करून ठेवणे. त्याला तकलीफ चालू झाली. तो आणि माझी मिसेस खाली गेले चहा घ्यायला लॉजच्या खाली तिथं. तर त्याला तकलीफ, तो म्हणे मला दीदी मला चक्कर येते, असं कोणते धरल्यासारखं वाटतं. म्हणजे असं आपण कसं ना मुंडकं धरलं त्याचं, असं मुंडकं धरल्यासारखं वाटतं. तिनं मला परत खालून फोन केला. म्हटलं आवरले, म्हटलं आलो खाली. आणि आम्ही खाली गेलो. त्याला तकलीफ होतो. त्याला म्हटलं चहा घेणार का? तो म्हणे नाही. आणि माझ्याकडं बघत नव्हता तो, माझ्याकडे नजर अशी खाली करायचं. मी बघितलं ना, आपण असं समोर बघतोय आपण, आता समजा मी तुमच्याकडे बघतोय, तुम्ही समजा मी आहे आणि मी माझा मेव्हणा आहे. तो मी असं बघितलं ना, तो असं बघायचा खाली, असं बघायचं खाली, नजर चोरायचं. नजर चोरायचा तो.
म्हटलं बरं ठीक आहे. मग मला तिथं थोडी जाणीव झाली, म्हटलं काहीतरी गडबड आहे. त्याला थोडा भस्म दिला खायला मी. तर भस्म खायला दिल्यावर त्याला बरं वाटलं. जो राखेचा भस्म असतो, अगरबत्तीचा भस्म असतो, खायला दिला. त्याला बरं वाटलं. त्यानंतर तो आमच्यावर दर्शन वगैरे करून आणि फोटोग्राफ वगैरे काढून आम्ही आलो. तर आल्यावर म्हटलं मग माझं आणि त्याच्या बहिणीचं बोलणं चाललं. तो मागच होता, आमच्या बाकीच्या पाहुण्यांबरोबर येत होता पुढं आणि आम्ही दोघं पुढं चाललो होतो, मी आणि माझी मिसेस. म्हटलं याला काही करून संगमनेरला बोलवायचं, याला आणि गुरुंकडे घेऊन जायचं याला. ती म्हणे कसं न्यायचं पण? म्हटलं थांब आपण करून. मी त्याला परत भस्म दिला. हा भस्म खा. फक्त बाबांना एवढं सांगितलं का म्हटलं याला तिथपर्यंत घेऊन या, याला काहीतरी आहे त्रास. भस्म दिल्यानंतर तो म्हणे ठीक आहे येतो म्हणे भाऊजी म्हणे मी. मग आम्ही निघालो तिथून 12-12:30 तिथून 12:30 नंतरच निघालो, कारण की 12 हा असा टाईम त्यावेळेस प्रवास कधी सुरू करू नये. बरोबर. एक्झॅक्टली त्या टायमिंग. त्या टायमिंगला कधी करू नये. 12-3 हे जे वेळ असते ना, ह्या टायमिंगला ते चालू करू नये. कारण त्यावेळेस कसं होतं, आपण म्हणतो ना घटका चेंज होते त्यावेळेस. आपण म्हणतो ना प्रहर प्रहर चेंज होतो त्यावेळेस कधी सुरू करू नये. तर आधी 2-3 मिनटं आधी किंवा 2-3 मिनटं नंतर. मग आम्ही प्रवास चालू केला, आम्ही आलो. मग आमची गाडीत तीच चर्चा, तो येईल का घरापर्यंत, तो येईल का, तो दारू पिऊन तिकडेच कुठेतरी पडेल, तो नाही येणार, तो तसाच राहील, येणारच नाही म्हणे तो. सगळे म्हणायचे. फक्त मी एकटाच असं होतं का मीच म्हणायचो नाही तो येणार, म्हटलं तो कसा येऊ पण येणार तो. आम्ही रात्री 8-8:30ला घरी पोहोचलो आणि आम्ही म्हणजे फ्रेश वगैरे झालो, थोडं थकलो, त्याच्यामुळे झोपून घेतलं, जेवण वगैरे करून झोपून घेतलं. आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला संगमनेरमध्ये आला बस स्टँडला. मला फोन केला, मला म्हणजे भाऊजी मी आलो आहे. म्हणजे ठीक आहे, आलो मी तुला न्यायला. तर रात्री झोपताना मी माझ्या गळ्यातले सगळे माळा वगैरे सगळे काढून देवापाशी ठेवतो, कारण ते रुद्राक्ष असतं, त्याला पण काहीतरी पथ्य त्याचे पाणी पाळावं लागतं सगळं. बरोबर. कारण की संसारिक आहे, मी पूर्णपणे संन्यासी नाही आहे, आणि ते पाळावंच लागतं ते. म्हटलं ठीक आहे, आलो तुला घ्यायला. त्याला घ्यायला गेलो, घेऊन आलो. म्हटलं काय रे बाबा तुला एवढा उशीर कसं काय लागला? म्हटलं आपण तर एकाच डेस्टिनेशनवरून सोबत निघालो. म्हटलं तुला फक्त सोलापूरवरून पुण्याला यायचं होतं आणि आम्ही डायरेक्ट नगरमार्गे आलो. म्हटलं सोलापूरवरून पुणे, पुण्यावरून संगमनेर. नाही म्हणे माझी गाडी चुकली म्हणे, मी डायरेक्ट नाशिकला गेलो. म्हटलं बघू तिकीट तुझे. त्यांनी तिकीट दाखवलं, त्यांनी डायरेक्ट नाशिकचं तिकीट काढलं होतं. नाशिकवरून परत संगमनेरचं काढलं होतं. म्हटलं बरं ठीक आहे, म्हटलं आलाय ना तू, मग तर तुला काय बोलायला नको. म्हटलं काय अजून गावातच आहे आपण, हा इथूनच परत रिटर्न निघून जायचं, जास्त काही हे केलं तर. कधी कधी काय त्यांचा राग असतो तो, हे कधी कधी मग येत नाही तिथपर्यंत, गोड बोलून बोलून तिथपर्यंत आणावं लागतं त्यांना. त्याला घेऊन घरी आलो मी. तोपर्यंत मला दूध वगैरे काढून झालं होतं. आमच्या डेअरीला दूध घेऊन जायचं. आता खेड्यामध्ये कसं आहे, सगळे दूध घेऊन जातात डेअरीला. त्याला म्हटलं तू फ्रेश हो, चहा वगैरे घे, मी डेअरीला दूध देऊन आलो फक्त. तो म्हणे हा ठीक आहे, मी चहा घेतो आणि झोपतो म्हणे. म्हणजे ठीक आहे झोप मग. मी गेलो गावामध्ये दूध घेऊन. तर मला तिथं गावात गेलो म्हणजे कोणतरी भेटत राहतं, आपले मित्र वगैरे भेटणार. मला थोडा वेळ लागला, तर इकडे घरून फोन आला, म्हणे तो लय येड्याने करतो. येड्याने म्हणजे करतोय काय? नाही म्हणे तुम्ही घरीच या म्हणून. पटकन मी घरी आलो आहे. तर आमच्या रस्त्याकडून घराकडे टर्न घेतला आणि गाडीच लावत होतो. त्याला आमच्या घरातल्या 5 ते 6 व्यक्तीने त्याला धरलेलं, कोणालाच आवरत नव्हता तो. असं करत काय होतं तो? मला जायचं आहे म्हणे. तो कन्नडमधून बोलायचा. आता कन्नडमधून आपण काय म्हणतो, मला सोडा, मला जायचं आहे, ನನಗೆ बिडो, ನನಗೆ ಹೋಗೋದು, असं कन्नडमधून बोलायचा तो. तर मला थोडीफार कन्नड येते मला. तो डायरेक्ट खाली झोपला तो. खाली झोपला, मला बघितलं, थोडा शांत झाला, बाजूला घेऊन बसला. म्हटलं ठीक आहे, बसलाय बाजूला. घरात आलो, यांना घरच्यांना विचारलं, म्हटलं काय झालं नाही? आणि काय चहा घेतला, तो तुमच्या गादीवर जाऊन झोपला आणि आम्ही बघतोय म्हणे सगळे, मी स्वतः बघते म्हणे, तो असा कमीत कमी 2 फूट वर जायचा आणि खाली पडायचा गादीवर. म्हटलं बापरे एवढं कसं काय? म्हटलं मला स्वतःला शॉक बसला. म्हणलं असं कुठं असतं का? त्यांनी म्हणे असंच झालं म्हणे. असं वर जायचं आणि खाली पडायचं. इथून डायरेक्ट जसं पळत सुटला होता तो म्हणे. सगळ्यांनी धरला, कोणाच आवडत नाही, सगळ्यांनी त्यांनी ढकलून दिलं घरामध्ये. माझ्या आत्याला हाताला लागलं, मम्मीला लागलं, माझ्या बायकोला लागलं. आता ती बहीण म्हटलं ती धरणार ना त्याला पहिली. ऐकून डायरेक्ट घराच्या बाहेर जाऊन असं खाली वळवत होता तो, आम्ही गेलो तर. मग त्याला तिथं बाहेरच बसवलं. म्हणजे शेजारचे पाजारचे सगळे आले. घरात खेड्यात कसं खेटून असतं घरं. त्यांनी धरलं त्याला, धरून खुर्चीवर वगैरे बसवलं. मी गुरूंना फोन केला, जे बाबा ज्यांच्याकडून मी दीक्षा घेतली त्यांना फोन केला. म्हटलं असं असं आहे, म्हटलं तो आला आहे पण तो लय अड्याने करतो, त्याच्यामध्ये काहीतरी जाणवतं आहे. म्हटलं मला पण तकलीफ होते, तुम्ही या म्हटलं. ठीक आहे म्हटलं, नाही मी येतो म्हणे. मग ते येईपर्यंत मी आंघोळ वगैरे केली, माझी पूजा वगैरे करून घेतली, माझी गादी नाथांची तिथं पूजा वगैरे करून घेतली, माळा वगैरे घातल्या आणि मी फक्त मेन दरवाजाने असा बाहेर गेलो. पूर्वेकडे दरवाजा होता, बाहेर गेलो. तो बाहेरच खुर्चीवर बसला होता. तिथूनच असा एवढाच आवाज काढायचा फक्त. डोळे असे लाल झाले, असे मोठे डोळे झाले त्याचे. एवढा चांगला माणूस, म्हणजे शांत माणूस.
डायरेक्ट असा लाल भडक झाला. मग गुरु आले तेवढ्यात. गुरूंनी काय केलं, आम्ही दोघं लपून बसलो पाठीमागं. जसं काय आम्ही नाहीचे समोर. आम्हाला पाहिलं कैड्याने करायचं ना, आम्ही नाहीच, आम्ही लपून बसलो. त्याला गोड बोलून त्याला त्या दरवाजापर्यंत आणलं. तो येत नव्हता आतमध्ये. त्याला डायरेक्ट ढकललं आतमध्ये बाकीच्यांनी ढकललं, तसं आम्ही आतमध्ये ओढून घेतला होता. गुरूंचा लगेच संचार घेतला त्यांनी, नाथांचा संचार घेतला त्यांनी. भस्म होता तिथं, भस्म करून रिंगण टाकलं त्याला पहिला, जेणेकरून आणि जे काय रिंगण टाकलं तो लागला त्याच्या येड्याने करायला. त्याची भाषा चेंज झाली पूर्ण. आपण कसं लेडीज कशी बोलते, मला सोडा, मला जायचं आहे, म्हणजे लेडीची भाषा थोडी वेगळी असते बघा, टाईप थोडा बोलण्याचा, लकब वेगळी असते त्यांची. त्या भाषेत बोलायला लागला आणि कन्नडमधून बोलायला लागला. तर मग बाबांचा संचार चालू होता आणि माझा पण संचार त्याच वेळेस आला. तर माझ्याकडे तो व्हिडिओ असेल अजून त्याचा. बायकोने गपचूप व्हिडिओ काढून घेतला होता तो, मला पण माहीत नव्हता. मला महिन्यानंतर बघितलं मी. नंतर मग त्याला दाबून धरलं सगळं त्याच्यामध्ये जे होतं. पण त्याने जे नावं सांगायला चालू केले, एक मुलगी होती त्याच्या अंगामध्ये, जे म्हैसाळ म्हणून गाव आहे ना, तिथं ती लागली होती त्याला. जे मिरजपासून बाँड्रीवर गाव आहे म्हैसाळ म्हणून, तिथं ती मुलगी त्याला लागली होती. पण ती मुलगी कन्नडमधून बोलत होती की मला प्रेमात धोका दिला आणि त्याच्यामुळे मी आत्महत्या केली आणि त्याच्यामुळे मी याला लागले म्हणून. आणि मध्येच आवाज चेंज करायचा, थोडा असा गडी माणसाचा निवार आवाज. म्हटलं मग गुरूंनी विचारलं, मला नवीनच संचार, मी काय बोलत नव्हतं. गुरूंनी विचारलं, बाकीचे कोण आहेत म्हणे, त्यांना दिसायचं ना सगळं. म्हणजे बाकीचे कोण आहेत म्हणे. मी म्हणे ही होती म्हणून आम्ही सगळे आलो म्हणे. म्हणजे आपण कसं म्हणतो ते लवचिंबकसारखं, एक आलं म्हणजे सगळे गोळा होते. असे जवळजवळ 7 ते 8 होते त्याच्यामध्ये. बापरे! 7 ते 8 जण होते त्याच्यामध्ये. दिवाळीचाच मला वाटतं 2 वर्षापूर्वीची दिवाळी, वर्षापूर्वीची दिवाळी. या दिवाळीला वर्ष झालं त्याला, 1 वर्षापूर्वीची दिवाळी. त्या दिवाळीला म्हणजे मग त्यावेळेस काय केलं त्यांनी, मग ते कन्नडमधून बोलायचं ना, तर माझ्या अंगात संचार आल्यानंतर गुरूंनी आज्ञा दिली मला का तुम्ही पण त्याच भाषेत बोला म्हणून. मग त्याच भाषेत बोलून ते नाव वगैरे काढून घेतलं. काहीतरी सरिता का सुनीता असं काहीतरी नाव सांगितलं त्यांनी. त्या व्हिडिओमध्ये आहे ते नाव, आता मला आठवत नाही. ते नाव सांगितलं त्यांनी. म्हटलं ठीक आहे, म्हणे तुला काय पाहिजे म्हणे. मला याला घेऊनच जायचं आहे म्हणे, मला बाकी काहीच नको म्हणे, मला हाच पाहिजे, यालाच घेऊन जायचं आहे म्हणे. याला मी इथं राहूनच देणार नाही, याला सोडणारच नाही इथं, त्याला घेऊनच जाणार म्हणे. मग असं करत करत गुरूंनी एक लिंबू वगैरे उतरवले, ते शांत केलं तिथं. पण मला म्हणे फक्त याची काळजी घ्यायची म्हणे. याला दिवाळीच्या अमावस्यापर्यंत याला घरातून बाहेर पाऊलच नाही टाकून द्यायचा. तो मला बघितला की अडवणे करायचं. ते गुरु निघून गेले. त्याच्या आईला, म्हणजे मेवण्याच्या आईला, म्हणजे सासूला आणि मेवण्याच्या बायकोला त्यांना बोलून घेतलं. म्हटलं कसं आहे आपल्याकडे आहे, आपण किती म्हटलं आपला पाहुणा आहे, उद्या काही जास्त कमी झालं तर परत कोण आहे इथं बघायला. त्यांना बोलून घेतो म्हणलं जे काय होईल ते तुमच्या समोर होईल. तो काय करायचा, घरातून पळायला बघायचा. आलो, गावात जाऊन आलो, फक्त आलो 5 मिनिटात आलो म्हणायचं, पण घरचे सोडत नव्हते. मग काय केलं, ते भस्माचं रिंगण टाकायला चालू केलं घराला. तो पाऊलच टाकत नव्हता बाहेर. रिंगण टाकल्यानंतर मी ड्युटीवर निघून जायचो, रिंगण टाकलं, पाऊलच टाकत नव्हता बाहेर. नंतर तो वरती बसायचा, वरती झोपायला जायचा. तर सगळ्यांना बोलून घ्यायचा वरती गप्पा मारायला या म्हणून. आणि ते अटॅक असं करत होतं का दुसऱ्याच्या शरीरात घुसायला बघत होतं. आणि त्याच्यावर प्रयोग झाले ना. माझ्या बायकोला बोलवलं, मला कळलं ते. बायकोला म्हटलं, त्याच्या बायकोला पण म्हटलं, माझ्या बायकोला त्याच्या बायकोला दोघींना म्हटलं त्याच्याकडे जायचं नाही म्हटलं. ते तुमच्यावर अटॅक करत, त्याच्याकडे जाऊच नका म्हटलं तुम्ही. म्हटलं तुम्हाला गंमत बघायची आहे का. हां म्हणे काय. म्हटलं चला वरती. लाईट वगैरे बंद होती, वरची टेरेसवर झोपला होता तो झोपला होता ना तिथं. तो एकटाच असं पांघरून घेऊन बडबड करीत होता. मी काय केलं, भस्म घेतलं, असं रिंगण टाकलं त्याच्या आथरून आलं. रिंगण टाकलं, थोडं फक्त सरकलं पाठीमागे. त्या दारातून बघत लांबच होता त्या. घाबरले होते सगळे एकदम. पूर्णपणे घरातले सगळे भीतीमध्ये होते. कोणी जास्त बोलत नव्हतं, काय नाही. माझा भाऊ तर घरातच येत नव्हता, सक्का भाऊ. तो म्हणे घरातले डेंजर आहे म्हणे, आपल्या मी येणारच नाही म्हणे. काय भीती वाटते म्हणे असं बघितलं. रिंगण टाकलं, मी मागं झालो. तो डायरेक्ट आहे ना, आपण असं झोपलेला असतो ना, डायरेक्ट सरळ उभा. बापरे! डायरेक्ट म्हणजे असं उठताना कसं होतं, आपण पहिलं असं नंतर सरळ, डायरेक्ट सरळ उभा. पायावर उभं राहिला. डायरेक्ट सरळ उभा राहिला, पांघरून डायरेक्ट खाली. अरे बापरे, म्हटलं आता येतं. आता माझं नवीन होतं, मी घाबरायचोच ना, शेवटी मी पण माणूसच आहे ना. एवढं बघितलं समोर घडतंय. तर आई बाबांची ताकद म्हणजे आई थोडीफार, त्याच्यामुळे थोडी भीती कमी होती. पण भीती तर भीतीच आहे शेवटी. त्याला कोण समजू शकतो. समोरून 10 दुश्मन येऊ दे हो असे माणसं, आपण त्यांना नडू शकतो. पण त्याला कोण नाडणार आहे, अशा शक्तीला कोण नाडणार आहे, कोण थांबवणार आहे. माझी बायको आणि त्याची बायको दोन्ही घाबरल्या. नंतर मग मी काय केलं, भस्मवरती टेरेसवर पण टाकायला लागलो. तर टेरेसवरून खाली यायचंच बंद झालं.
तो अंघोळीला यायला तो म्हणायचा इथं झाडून काढा पहिलं, मला तर खाली यायचं आहे, मला खाली यायचं इथं झाडून काढा, मला खाली येता येईना म्हणे, मला धरतं आहे काहीतरी, इथं खालीच येता येईना म्हणे मला. एवढं भयानक. म्हणजे याला पुरावा, आता बरेचसे लोक म्हणतात याला पुरावा काय आहे, तुमच्या कमेंटवर बघितलं मी, याला पुरावा काय हे काय. तर माझी बायको, माझ्या मेव्हण्याची बायको, माझी आई, माझी आजी, माझा सख्खा भाऊ, माझी आत्या, माझ्या बायकोची आई आणि आमच्या शेजारचे लोक, ते आसपास राहणारे सगळे या गोष्टीला पुरावा आहेत. सगळे डोळ्यासमोर घडत होते, डोळ्यासमोर त्यांच्या. पुढं काय झालं मग? मग असं करता करता अमावस्याजवळ आले. मग अमावस्याच्या वेळेस त्याला खाणं पिणं टाळायचं होतं. भात खायला द्यायचा नव्हता, नॉनव्हेज तर माझ्या घरात होतच नव्हता, ते खायला द्यायचं नव्हतं. अमावस्याच्या 1 दिवस आधी तो घरातच येड्याने करायला लागला. सकाळी सकाळी मी पूजेला बसलो आणि तो म्हणे भाऊजी मला तुमच्यापाशी पूजेला बसायचं आहे. ठीक आहे बस म्हटलं. मग पण शांत बसा, येड्याने करायचं नाही म्हटलं, इथं शांत बसायचं. माझी पूजा वगैरे चालू होती, माझा जाप वगैरे चालू होता. जाप होत आला आणि त्याचा परत ते जागं झालं. म्हटलं आता काय करायचं, गुरु तर येऊ शकत नाही म्हटलं. इकडून तिकडून शांत केलं. म्हणत त्याला विचारलं, म्हटलं तुला संचार नाही घेतला मी, पण त्याला विचारलं, म्हटलं तुला काय पाहिजे, कसा जाणार म्हटलं तू. जावं तर लागलंच ना म्हटलं, तुला तुला सोडू कसं आम्ही तसं, तुला जायचंच आहे म्हटलं, याच्या शरीरात याच्या शरीरात राहायचं नाही म्हणे, याला घेऊन जाईल अजिबात नेऊन देणार नाही म्हटलं तुला, नाही तुला चांगलंच अजून त्रास देऊन तुला जाम करून टाकू म्हटलं, याला फटके पडले तरी चालेल म्हणलं, नाही तर मग तुला सोडावं लागेल याला. म्हणे अमावस्या दिवशी सोडील, पण मला हे पाहिजे, चिकन पाहिजे म्हणे, आणि कच्चं शिजलेलं पाहिजे म्हणे, त्याच्यात मसाला नको काय नको, फक्त मीठ घातलेलं चिकन पाहिजे म्हणे. बापरे! त्याचा उतारा करा म्हणे, मी जाईल. मग हे अमावस्याच्या आदल्या दिवशी घडलं, म्हणजे दिवाळीची जी अमावस्या असते ना त्याच्या आदल्या दिवशी घडलं. 2000 मला वाटतं 24ला, 2024ची घटना ही. मग अमावस्याच्या दिवशी आम्ही गुरूंकडे घेऊन गेलो त्याला. संध्याकाळच्या वेळेस घेऊन गेलो तर तिथं तो आधी शांत बसला. गुरूंनी बाकीचे पण सेवेकरी बोलवले होते, कारण अशी गोष्ट आवरत नाही लवकर एका माणसाला, आणि त्याचं पळाचं धरून आणता येत नाही आपल्याला. बरोबर. गुरूंनी पहिलं त्याला रिंगण घातलं, नंतर घराला रिंगण घातलं, जेणेकरून इथून जरी सुटला तरी बाहेरून सुटू नये म्हणून. त्याला रिंगण घातलं आणि जे मंत्र चालू केले त्याच्यावर, ते डायरेक्ट अंगाचे कपडे वगैरे फाडायला लागला तो पूर्णपणे. एवढे भयानक. आमचा सगळ्यांचा संचार आला, आमचे जे माझे गुरुबंधू त्यांचा पण संचार आला. सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवला, गंगाजींच्या डोक्यावर हात ठेवला आणि दाबून धरला खाली. गुरूंनी एक एक करत ते लिंब, 8 लिंब त्याच्यावरून उतरवले, जे 8च्या 8 होते ना, 8ही बाहेर काढले. आणि शेवटची जी मेन मुलगी होती का, तिला मग ती आपण म्हणतो ती बाहुली असते, काळी बाहुली, त्या बाहुलीमध्ये बाहेर काढून त्याला ते बऱ्याचशा टाचण्या वगैरे टोचून विषयाच्या बाहेर ठोकायला लावले. ते करत असताना त्याने अंगावरचे सगळे कपडे फाडून टाकले होते, म्हणजे इथून वरती जेवढे कपडे होते सगळे फाडून टाकले होते, अंगावर काहीच ठेवलं नव्हतं. त्याचा आवाज, आपला नॉर्मल आवाज असा आहे, पण त्याचा आवाज त्याचा बदलला होता, वेगळा आवाज येत होता. त्यानंतर तो जो बेशुद्ध पडला, अरे 15 ते 20 मिनिटांनी उठला. तो उठल्यानंतर क्लिअर झाला, त्याला ताबीज वगैरे दिला. आता त्याला ह्या अमावस्याला त्याला ताबीज टाकायचा होता, ताबीज तुटला, परत त्याचा ॲक्सिडेंट झाला लगेच, ताबीज तुटल्या. आणि त्याला अजून ती बाधा आहे, कारण तो ड्रिंक वगैरे बंद नाही करत. त्याला सांगितलं होतं हे बंद कर म्हणून, ज्योतिबाचे पुजारी येते म्हटलं हे बंद कर, पण तो करत नाही. गाडी वगैरे समजा ड्रायव्हिंग करतात म्हटलं त्यांना ते सोडणं थोडंसं अवघडच असेल ना, दारू वगैरे. कोणतं? तेच त्याचे तुमचे जे मेहुणे ते गाडी वगैरे चालवतात ना कंटिन्यू. हां, कंटिन्यू नसतं, कधीतरी असतो तो. हां, पण दारू तर दारू असं नाही ना, उलट ड्रायव्हर माणसाने काय दारू पिलीच नाही पाहिजे. आपण त्यांचं असं असतं ना की दारू पिल्यानंतर झोप वगैरे व्यवस्थित लागते, थकावून सगळी जाते बॉडीतली. ते फक्त समज झाली होती. ते फक्त आपण म्हणतो ती खरी अंधश्रद्धा आहे. दारू पिल्यावर जी झोप येते ती खरी अंधश्रद्धा आहे. लोक म्हणतात देवाची अंधश्रद्धा आहे, ती नाही अंधश्रद्धा आहे. दारू पिल्यावर झोप येते ही अंधश्रद्धा आहे लोकांची. असं काही नसतं. जो थकतो ना त्याला झोप बरोबर येते. बरोबर. मग त्यानंतर आता तो येणार आहे. तो आल्यानंतर ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमची एकदा भेट घालून तो त्याचा अनुभव सांगेल, त्याला कसं वाटलं होतं त्यावेळेस. मग हे सगळं प्रकरण झालं तर त्यालाच तुम्ही सांगितलं या सगळ्या गोष्टी त्यासोबत घडल्या? हो, मग त्याला व्हिडिओ दाखवले ना आम्ही. आम्हाला माहीत होतं, आम्हाला असं विचारणार आहे का हे मला तुम्ही असं फसवताय, तुम्ही काहीतरी उगाच मी हे सगळं सोडावं, मी दारू सोडावं, मी नॉनव्हेज सोडावं म्हणून तुम्ही मला असं बोलताय. म्हटलं बाबा नाही आहे, हे बघ व्हिडिओ, म्हटलं तुझ्या बायकोनं काढला आणि तुझ्या बहिणीनं पण काढला आहे, मी तर काढला नाही म्हटलं, दोघींनीच व्हिडिओ काढला आहे, बघ म्हटलं काय कंडिशन आहे तुझी आणि ते कसं बाहेर काढलं आहे म्हटलं, तू कसा बोलत होता ते बघ, तुझा आवाज आहे, हा तुझा आवाज आहे का म्हटलं. तू म्हण नाही. तिथून पुढे त्याला जो विश्वास बसला, अजूनपर्यंत त्याला चांगला विश्वास आहे, पण आता जरा आहे, कमी पितो पण जरा कमी, लय लिमिटमध्ये. बरं, हा जो त्रास होता हा किती दिवस चालू होता कंटिन्यू त्याच्याबरोबर? त्याला बऱ्याच वर्षापासून त्रास होता. त्याला जवळजवळ माझ्या लग्नाच्या आधीपासून, माझ्या लग्नाजवळ 13-1 वर्ष झाले, त्याच्या आधीपासून चालू होतं. कारण लग्नाच्या आधी मी त्याला भेटायला हॉस्पिटलला गेलो होतो. त्याच्या पोटामध्ये गोळा यायचा, तो फिरायचा सारखा, मग त्याला उलट्या होणे, मळमळ होणे,
कारण तो आई असले होता, तो उडवायचा, पैसा लय उडवायचा तो. खाणं पिणं त्याचं कंटिन्यू बाहेर असायचं. आणि हे काय होतं, ह्या ज्या गोष्टी असताना बाहेर खाण्यातूनच लागल्या जातात. बरोबर. आणि सगळ्यात जास्त आपण जे नॉनव्हेज म्हणतो ना, नॉनव्हेजमधून सगळ्यात जास्त या गोष्टी आपल्या शरीरात दिल्या जातात. जास्त आकर्षक होतं. हां, बरं आताचे कंडिशन असे बरेच, म्हणजे मला कोणा राजकारणाबद्दल नाही बोलायचं, पण असं बरेचसे राजकीय नेते आहेत, मी कोणाचं नाव नाही घेत, पण बरेचसे राजकीय नेते आहे का जे काळी जादू करतात. हो. एका नेत्यावरून दुसऱ्या नेत्यावर. बरेचसे राजकीय नेते आहेत सत्ता पाहण्यासाठी. सत्ता पाहण्यासाठी, भरपूर आहेत. आणि मागे एका इथला चाकणचाच एक व्यक्ती आहे, माझ्याकडे संगमनेरला आला होता. मला म्हणे, मला त्या कंपनीवर सत्ता गाजवायची म्हणे, मला ते असोसिएशन पूर्ण माझ्या ताब्यात घ्यायची आहे, मला काहीतरी दे. म्हटलं बाबा, नाथांकडून असं चुकीचं काम होत नाही. हां, तुझ्यावर काही त्रास असेल ना, तो आम्ही कमी करू शकतो, बरोबर. चुकीच्या गोष्टी अजिबात करू शकत नाही. आता नाथांची सेवेचं कसं आहे, आम्हाला दुसऱ्याचं भलं करता येतं आणि आम्ही आमचं काही भलं करू शकत नाही, काहीच भलं करू शकत नाही. आम्हाला आमचं काम करूनच आमचं रोजी खाणं आहे. बरोबर. आणि आता बरेचसे आता जादू टोना वगैरे चालतं, बरेचसे बाबा लोक पैसे घेऊन करतात. तर माझं असं म्हणणं आहे, असेल त्यांच्याकडे विद्या, पण त्यांनी पैसे घेऊन करू नये, सेवा म्हणून करावं. सेवा म्हणून करावं. प्रत्येकाची ऐपत नसते ना हो, का पैसे देण्याची, बरोबर आहे का नाही. त्यांनी फक्त काय म्हणावं, हां तुमच्या इच्छानुसार तुम्ही ठेवा, एक नारळ ठेवला तरी बस, पण सेवा करा. आता माझे गुरु आहेत, आदिवासी समाजाचे आहेत, त्यांना राहायला छत नाही आहे, पत्र्याचं घर आहे, एकदम छोटंसं घर आहे. एवढी सेवा करतात त्यांच्याकडे. गुरुवार, आता आज गुरुवार आहे, आजच सकाळी त्यांचा फोन येऊन गेला, तुम्ही येणार आहे का. म्हटलं नाही, मला आज नाही वेळ भेटणार. आत्तापासून त्यांच्याकडे गर्दी असेल तिथं, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत गर्दी असते. प्रामाणिक काम करतात ना. हो. त्यानंतर माझा चुलत भाऊ आहे, नाथांच्या मंदिरात सेवा करतो, तो पण एवढा प्रामाणिक काम करतो, कोणाकडून 1 रुपया घेत नाही. नाथांची कंटिन्यू सेवा, सकाळ संध्याकाळ आरती वगैरे चालते. आणि त्याला पण बाकीचे लोक जे आहेत ते त्रास देतात, नाही म्हणे तू इथं जादूटोणा करतो, हे करतो. म्हणे जादूटोणा नाही करत, मी सेवा करतो म्हणतो. आता लोकांना ज्यांना विश्वास नाही ना, की भूताटकी वगैरे असते, त्यांनी मच्छिंद्रनाथ गड आहे मडीजवळ, मायंबा म्हणून सावरगावला, तिथं जावं. आरतीच्या वेळेस तिथं बघा काय कंडिशन असते. गाणगापूरला जावं, अक्कलकोटला जावं, मडीला जावं, ह्या ठिकाणी ह्या गोष्टी चालू असतं. बरोबर. आता एवढे लोक खाटू श्यामला का जात आहे, खाटू श्याम म्हणतात. हो, आता ट्रेंड झाला, आता सगळेजण बोल किती किती जण जात आहे खाटू श्यामला जायचं, त्या 3 अत्तरच्या बाटल्या घेऊन जायच्या, का जात आहे. खाटू श्याम कोण, खाटू श्यामची स्टोरी पण भरपूर मोठी ती, आता मी आता नाही सांगत, आहे यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी आहे ती स्टोरी, काय आहे ते. पण लोकांची श्रद्धा आहे, मग ते तुमची ती श्रद्धा आणि बाकीच्यांची ती अंधश्रद्धा असं नसतं. बरोबर. हो. त्यामुळे माझी मिस्टर टॉकच्या सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना पण विनंती आहे का कमेंट करताना थोडा विचार करून कमेंट करायचं. कारण मी वाचतो कमेंट ना, खूप वाईट वाटतं. तुम्ही सर्व मेहनत घेता, एखादं कोण तुमच्याकडे नागपूरवरून येते, नागपूर जवळ नाही आहे दादा यायला, कुठून युपी बेळगाव, बेळगावचे आता कालच बघितले 2-3 लेडीज बेळगावच्या येऊन गेल्या. हो. आता मी काही दिवसापूर्वी बेळगावच्याच एकाची बाधा दूर केली, ग्रहदोष होता त्यांचा दूर केला. त्यांचा रोज मला फोन येत असतो. बेळगावमध्ये शहापूरमध्ये ते राहायला येते. अच्छा. त्यांनी मला तिकडे बोलवलं, म्हटलं येईल मी, पण काही कालांतराने येईल म्हटलं, आता लगेच वेळ नाही. म्हणजे लोकांनी श्रद्धा ठेवा. बरोबर आहे. अंधश्रद्धा कशाला म्हणायचं, का जे पैसे घेऊन कामं करतात ती अंधश्रद्धा आहे. ते चेडे वगैरे सगळं असतं. मी बाय माझ्याकडे आत्ता पण फोटो आहे, तुम्हाला दाखवलं मी चेड्यांचा फोटो कसा असतो, चेडे कसे असतात, चेडे वगैरे सगळे आहेत, पण ते त्याच्याकडून वाईट काम करून घेतात. बरोबर आहे. हो. हे नाही केलं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे, कुठंतरी माणुसकी दाखवली पाहिजे लोकांनी, हे चुकीचं आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय अनुभव आहे का तुमच्याकडे? अजून एक मला वाटतं ज्यावेळेस आपले इलेक्शन वगैरे झाले ना, त्या पिरियडमधला अनुभव आहे. तर मग आम्ही शपथविधीला मुंबईला गेलो होतो. पहाटे 5ला इथून निघालो होतो. आमची एक संघटना आहे, संघटनेमार्फत आम्हाला बस वगैरे फ्री होते. आणि पहाटे 5-5:30ला इथून निघालो होतो. नंतर आसनगाव जे आहे, आपण शहापूर काहीतरी म्हणतो बघा, ते तिथून ट्रेननी आम्ही पुढे गेलो होतो, कारण की ट्रॅफिक भरपूर होते. ट्रेननी पुढे गेलो, सगळं शपथविधी वगैरे आवरला. रिटर्न येताना आम्हाला ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. आणि विषय काय झाला, का माझ्या अंगावर ज्या माळा वगैरे होत्या, माझी दीक्षा वगैरे पूर्ण झाली होती. मला या गोष्टी लेडीजच्या वगैरे गोष्टी चालत नव्हत्या. आमच्या बसमध्ये लेडीज होत्या. आणि माझी एक चूक काय झाली, की मी बसमध्ये जप केला. सकाळी वेळ नाही भेटला मला, म्हणून बसमध्ये जप केला मी. माझी ती लई मोठी चूक झाली. आणि जाताना गेलो, ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती, लोकल ट्रेन होती, एवढी भयानक गर्दी होती की आम्हाला निघायला चान्स नव्हता काही. त्या लेडीज वगैरे सगळं मिक्स. पण म्हटलं आता कोणाला काय बोलणार आहे आपण. तुम्ही आता बस म्हटले ना? पहिल्यांदा बसमध्ये गेलो, अच्छा. आसनगाववरून ट्रेननी अच्छा. याला आपण कोणतं ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, तिथं उतरलो. बस आसनगाव ते शहापूर वगैरे आहे ना, तिथं आम्ही बस लावल्या, तिथं ग्राउंड दिलं होतं आम्हाला. आणि ट्रॅफिक असल्यामुळं पुढं जाणं शक्य नव्हतं. आम्हाला परत येताना तिथपर्यंतच ट्रेननी यायचं होतं लोकलनी, आणि त्यानंतर परत संगमनेरला
बसने यायचं होतं. तर मग तिथून परत रिटर्न निघालो आणि संध्याकाळी 6 वाजले असतील सगळं आवरता तिथून निघालो. आम्हाला इथं 8:30 9-10 वाजले असतील आम्हाला आसनगावला वगैरे यायला. तिथं मग जेवणाची सोय वगैरे केली होती तिथं. मी काय जेवलो नाही, कारण मला त्रास होत होता. तर आता नाथांचं ते आहे त्याच्यामुळे थोडं झालं असेल, काहीतरी त्रास होत होता. म्हटलं नाही, मला जेवायचंच नाही म्हटलं इथं. मग इकडून तिकडून आम्ही 10-10:30ला आम्ही बसमध्ये बसलो. एका धाब्यावर बस थांबली, पण ते सगळं मिक्स होतं, व्हेज, नॉन-व्हेज. म्हटलं नको, मला इथं जेवायचंच नाही म्हटलं. कुठेतरी स्पेशली व्हेज बघा म्हटलं. मी भलेही राईस खाईल फक्त, पण व्हेज बघा म्हटलं. पुढं आलो. आम्हाला तिथं जेवायला त्यांना 12-12:30 वाजले. आम्हाला तर जेवण भेटलं तर आम्ही 4-5 जण होतो प्युअर व्हेजवाले. मग पुढं आलो. परत एक कसारा घाटाचे 2-3 किलोमीटर पाठीमागं एक धाबा आहे. तिथं जेवलो. तिथं पोलिसांचं नाट्य चालू झालं सगळं. ते हॉटेल बंद करा, हे करा, ते करा. आम्ही कसं तरी सांगून त्यांना शांत केलं. म्हटलं आम्ही एवढं लांबून आलो आहे, जाऊ द्या आम्हाला. आमचे जेवण झाले का, आमचे शेवटचे ऑर्डर आमचे जेवण झाले का ते बंद करून घेतील, त्यांना काही दंड वगैरे करू नका. विनंती केली, त्यांनी ऐकलं, ते गेले. तिथं आम्ही खाला, राईस वगैरे खाला फक्त 4-5 जणांनी. तिथून आम्ही 1-1:30च्या दरम्यान निघालो. पुढं 2 किलोमीटरला कसारा घाट होता. निघालो तर गाडीमध्ये बसलो, पाणी-बिणी पिलं, बसलो. मी खिडकीच्या बाजूला बसलो. माझ्या शेजारी माझा मित्र आहे रोशन म्हणून, तो बसला होता. तर चालली गाडी, निघाली आणि कसारा घाटात गाडी पोहोचली असेल. अचानक आहे ना, म्हणजे एवढा गार वारा आला भयंकर. डायरेक्ट म्हणजे आपण कसं म्हणतो, डायरेक्ट फ्रीज उघडल्यावर कसं हवा येते डायरेक्ट, तसा गार वारा आला. खिडकी उघडीच होती. गार वारा आला. म्हटलं मी खिडकी लावणार, तर मला गरम व्हायला लागलं. आणि गरम होतं म्हणून असं फक्त आपण कसं डोकून बघतो का गरम होतं, हवा घेतो बघा, चेहऱ्याला हवा घेतो आपण, तसं पाहिलं आणि सहज वरती नजर गेली. पण डायरेक्ट पूर्ण पॅक वरती. सगळे हसताय डायरेक्ट माझ्याकडे बघून. बापरे! असे मोठमोठ्याने किंचाळताय डायरेक्ट. बोलत काहीच नाही कोणी, फक्त हसताय आणि किंचाळताय. एवढ्या मोठमोठ्याने किंचाळताय अक्षरशः. आणि फक्त मला एकटाच ऐकू येतंय. मी शेजारी माझा रोशन मित्र तो बसला. त्याला म्हटलं अरे ते बघ ना काय आहे. तो मला थंडी वाजवली, मला नको उठू तू. अरे म्हटलं मला इथं घाम फुटला आहे. मी सगळं स्वेटर वगैरे सगळं काढून टाकलं. अंगातून असा धारा डायरेक्ट घामाच्या. आणि या अशा गोष्टी भूताचं काढलं. आधी लहानपणी भूत बघितलं माणसासारखंच. पण हे डायरेक्ट अशा सावल्यात दिसू राहिल्या ना, ते भयानक. वरून तर खालपर्यंत जे कसारा घाट उतरायला जेवढा वेळ लागतो, मी काही वेळ बघितला नाही किती लागतो. एवढं भयानक ते आकृत्या दिसायच्या. बरं माझी नजर त्यांच्याकडे अशीच फक्त. मी इकडं बघत त्याला असा हात लावायचा, हे उठ, अरे उठ रोशन उठ, ते बघ काय दिसतंय. तो म्हणे मला झोपू दे रे, मी लय थकलोय. 1-1:30 वाजता. त्याला कळलं होतं याला काय दिसतंय ते, कारण त्यांना माहीत होतं, माझ्या सगळ्या मित्रांना माहिती आहे असं आहे म्हणून. ते बघतोय. एवढं ते भयानक. डायरेक्ट असं काही करायचं, असं डायरेक्ट इथपर्यंत यायचा. मी डचकायचो. फुल थंडी. पाऊस पडला त्यावेळेस मला वाटतं. त्या दिवशी काहीतरी थोडाफार पाऊस झाला होता. इकडे संगमेरकडे पाऊस होता, कसारा घाटात पण पाऊस होता. त्यावेळेस उघडला होता. एवढं थंडगार वारा, सगळे असे गारठलेले आणि माझ्या अंगातून घाम चाललाय. माझा एक मित्र जो मागं बसला होता, त्याने पाहिलं, अरे म्हणून तुला एवढा घाम काय येतोय. मी तरी त्याच्याकडे बघेना त्याच्याकडे असं. इथून बोलतोय तो असा शीटपाशी माझ्या, मी वरतीच बघतोय तरी. असा घाम पूर्णपणे अंग पूर्ण डबडबलं माझं. मी घाम पुसतोय, अशी मफलर होती, मफलर घाम पुसतोय, पाणी पितोय, तरी घाम परत चालूच. जोपर्यंत कसारा घाट संपत नाही तोपर्यंत फक्त असे हसायचे, किंचाळायचे, मोठमोठे असे घाण किंचाळायचे ना, असं कसं तरी वाटायचं पाप. असं कोणीतरी असं मेल्यावर कसं असं किंचाळतं का, असं हॉरर टाईप, तसे भयानक किंचाळायचे. अरे खिडकीच्या बाजूला मी होतो, मला त्याच बाजूला दिसायचं झाडांवर डायरेक्ट. काही असे यायचे, रिटर्न परत मागं जायचे. आणि फक्त चेहऱ्या, पूर्ण बॉडी दिसत नव्हती कोणाची, पूर्ण बॉडी कोणाची दिसली नाही. फक्त चेहऱ्याने असे मोठमोठ्याने हसायचे. एवढे भयंकर हसून त्यांनी पार अक्षरशः मला जाम करून टाकलं. गाडी जे कसारा घाट सोडला, परत गाडी समृद्धीला लागली ना, तिथून पुढं माझा घाम, म्हणजे मी घाम पुसला. नंतर बघतोय फक्त मागं असं खिडकीतून असं पूर्ण बाहेर डोकं केलं मी. मागं बघितलं, शेवटच्या टोकापर्यंत दिसले. असं खाली बघितलं, तिथं एक काहीतरी मंदिर दिसलं मला. कारण कळस आणि कळसापाशी अशी लाईट दिसली मला, झेंडा होता तिथं. म्हटलं काहीतरी मंदिर आहे. मग तिथून जागेवरून असं पाया पडलो आणि परत समोर बघितलं. जे समोर बघितलं नंतर, जे जोराची थंडी वाजली, इतकी भयंकर. स्वेटर घालेपर्यंत माझं अंग पूर्ण असा काटा आला अंगाला. एवढी भयंकर थंडी. मला जोराची बाथरूमला लागली होती, पण मी म्हटलं आता त्यांना म्हणायचंच नाही गाडी थांबवा म्हणून. कुठंच थांबवा म्हणायचं नाही त्यांना. जाऊ दे, पुढं जाऊ दे इथून पहिलं, हे मला घरी घेऊन जा म्हटलं. मला इथून जाऊ द्या म्हटलं पहिलं. कारण की एवढं ते भयानक वातावरण होतं ना, आता सगळं माझं अंग सगळं दूषित झालं होतं. कारण ते सगळं म्हणतात नाथांच्याला इटाळ वगैरे चालत नाही या गोष्टी. बरोबर. ते जरा त्यावेळेस तर मिसमॅच झालं, कारण की एवढ्या गर्दीमध्ये आपण कोणाला सांगणार आहे, "ए बाई तू लांब राह, ए बरोबर बाई तू आहे. लांब राह." असं थोडंच पण म्हणू शकते, बरोबर नाही वाटत ते. म्हणजे ट्रेनमध्ये घुसायला पण गर्दी. त्यामुळे ते सगळं दूषित झालं होतं. आणि मी तिथून म्हणजे गाडी आली पुढं, सिन्नरच्या पुढं आली, चहा प्यायला थांबले तिथं.
ते चहा पिलो, जरा थंडी कमी झाली तिथं. पुढं संगमनेरला आलो. रात्री मला वाटतं काहीतरी 3 वाजले असतील. 3-3:30च्या दरम्यान संगमनेरला आलो. तिथून गाडी घेतली, डायरेक्ट घरी गेलो. घरी गेलो आणि जे झोपलो ना, माझ्या सकाळी 8 वाजता मला गुरु स्वतः उठवायला आले. कारण त्यांना स्वप्नात दिसलं ते. माझे गुरु आहेत, म्हणजे ज्यांची पण दीक्षा घेतली, त्यांना 2:30-3च्या दरम्यान ते स्वप्नात दिसलं का तुमचा जो शिष्य आहे त्याला त्रास होऊ राहिला आहे, त्याला असं दिसू राहिलं, त्यांना दिसतंय स्वप्नामध्ये. ते डायरेक्ट घरी आले. मला झोपेतून उठवायलाच ते घरी आले डायरेक्ट. मला म्हणे, काय पाहिलं म्हणे, काय होतंय म्हणे तुला, तुला काय वाटलं, मला कळत नाही का म्हणे, मला सगळं दिसलं म्हणे, उठ म्हणे तू. मला उठवलं, पाणी गरम होतं, आंघोळीला नेलं मला बाथरूममध्ये त्यांनी. ते त्याच्यामध्ये दावणा वगैरे सगळं, गुलाब पाणी वगैरे सगळं टाकलं, फुलं वगैरे सगळे टाकले. त्यांनी त्यांच्या हाताने मला आंघोळ घातली, माळांसह आंघोळ घातली मला. नंतर परत देवापाशी नेलं, माळा वगैरे त्या धोपवर सगळ्या शेकावल्या, मग माझ्या अंगात घातल्या. त्यानंतर मला बरं वाटलं. इथून पुढं म्हणजे जरा मोकळं वाटलं. पण त्यानंतर मला त्यांनी एकच फक्त सांगितलं, म्हणे हे बघ, तू जर घाबरला ना तर ते तुझ्या हे करणार, तुला त्रास देणार. बरोबर. हो. तू जर त्यांना ते तुला ज्यावेळेस दिसलेला, ते तुला ज्यावेळेस दिसलं त्या टायमाला स्वप्न पडायला चालू झालं म्हणे इकडं. तुला ज्यावेळेस दिसलं त्यावेळेस तू त्यांना म्हणावं लागतं, ए चल निघ, मला त्रास देऊ नको म्हणून. तुझं काय असेल ते तिकडं बघ, माझ्याकडे यायचं नाही. काय असेल ते तिकडं बघ, माझ्याकडे येऊ नको. आणि तू घाबरला त्या टाईम त्यांना कसं असं घाबरलं ना, जो माणूस भीतो ना त्यांना, त्या माणसावर जास्त ते अटॅक करतात, बरोबर. जास्त त्रास देतात. जे आत्तापर्यंतचे अनुभव आहेत, आम्ही मडीला वगैरे पण ऐकलं, जो घाबरतो त्याला जास्त त्रास देतात. पण तुमच्या गुरुजींना कसं काय तुमच्याबद्दल दिसलं बरोबर एक्झॅक्टली? त्याच्या मागचं कारण काय? शेवटी आमचं कुठंतरी गुरु आणि शिष्याची कुठंतरी अशी नाळ जोडलेली असते ना. म्हणजे समजा मला कधीही त्रास झाला ना, त्यांनाच दिसतं, मलाच नाही, इवन माझे जेवढे गुरुबंधू आहेत त्यांना कुणालाही त्रास झाला ना तरी दिसतं. आणि आपण काय म्हणतो, ही जी नाडी असते ना आपली नाडी, आता समजा मी तुमचा असा हात घेतला, असा हात घेतला तर असं हस्तांदोलन होतं. या नाडीचा संपर्क जर आपल्या माझ्या हाताला जर झाला तर त्या कंडिशनमध्ये त्या देवापाशी जर बसलेलं असलो नाही तर मला लगेच कळतं की यांना काय त्रास होतो आहे. मलाच नाही, माझे गुरु माझ्यापेक्षा तल्लक आहेत, त्यांना जास्त लगेच लक्षात येतं. शेवटी गुरु तो गुरुच असतो. आणि त्यांना असं बाकीच्यांचं पण समजतं. समजा माझ्या खाण्यात जर असं काही चुकीचं गेलं, इटाळाचं वगैरे न कळत, समजा बाहेर गेलो आहे कुठं प्रवासामध्ये, कुठं सुतकाचं वगैरे खाण्यात गेलं, ते सुतक वगैरे असतं, कोणी वर्षश्राद्धाचं खातच नाही आम्ही, पण कोणी सुतकाच्या हाताचं जरी खाण्यात गेलं ना तर त्यांना समजतं. त्यांनी लगेच मला फोन करून सांगतात, ए बाबा म्हणे तुम्ही चुका करता म्हणे, मला इकडं त्रास होतो. कारण की ती नाळ जोडलेली असते ना, गुरु शिष्याची नाळ असते जोडलेली. मग ते आम्हाला सांगतात तुम्ही काय करा, मग असं जर खाण्यात जर गेलात, दुखायला लागलं ना का तुम्ही कच्च्या लिंबाचा पाला खात जा. लिंब असतो ना, तर त्याच्यामध्ये लिंबामध्ये आपण म्हणतो रुद्र वास असतो, म्हणजे शंकराचा वास असतो. तो पाला खायचा. ते शेवटी हलाहल पचवलं त्या महादेवाने. बरोबर. तर हे तर काय आहे, आणि ते खा म्हणे, बरं वाटलं. आणि मी बऱ्याच वेळा ट्राय केलं. आणि त्यांनी जी दीक्षा दिलेली आहे ते मला ज्यावेळेस माझं असं काही चुकीचं काही आढळतं किंवा एखाद्या ठिकाणी मला दिसतं, अजूनही दिसतं सगळीकडं, पण आता मी घाबरत नाही. मला असं काही असं वाटलं, समजा गाडी चालवतो आहे, मागं समजा काही जर असलं ना, माझ्या लगेच एक तर इथं दुखतं, असं वरती इथं दुखतं, खाली, हे 2 जागा दुखायला चालू होतात. हे ज्या आहे क्रॉस हा दुखायला चालू होतं. त्यावेळेस कळतं का इथं काहीतरी आहे. एकाच वेळेस दोन्ही दुखतं का? एकच वेळेस वन टाईम हे असं इथं दुखणार खाली. मी त्या गुरूंना विचारलं, म्हटलं हे का? म्हणजे तुला दीक्षेमुळे होतं आहे आणि तू तुझी साधना जी करतो आहे, म्हणजे तू तुझं ब्रह्मचर्य पाळतो आहे किंवा इतर गोष्टी असतात, तू जपतो आहे स्वतःला आणि देवाला पण जपतो आहे, देवाची आराधना करतो आहे, त्याच्यामुळे तुला हे जाणवतच राहणार म्हणे. तू कुठेही जा आणि अजून पुढं जशी तुझी साधना वाढत जाईल तसं तुझं वाढत जाणार. बरं, मग त्याच्यानंतर काय त्रास वगैरे झाला नाही? नाही, परत नंतर मला दिसलं तरी त्रास होत नाही, मला दिसतात. मी रात्री प्रवास केला ना, पण आता इष्ट झाले ते. हां, आता कसं झालं, ते सवय झाली त्याची. हां. आपण कसं समजा कुत्रं बघितलं, कुत्रं बघितलं, आपण कुत्र्याला घाबरायचं बंद झालो. बरोबर. आता सध्या बिबट्याची दहशत चालू आहे सगळीकडे. आता आमच्याकडे असं आहे, आता बिबट्याला कोण घाबरत नाही. शेतात काम करते माणूस, पुढे बिबट्या बसलेला आहे, तर तो फक्त दगड फेकणार, तर बिबट्या पळून जाणार तिथून. अशी एवढी कंडिशन आलेली. तसंच आमच्या म्हणजे नाथ भक्त जे आहेत त्यांच्यासाठी तसंच आता हे भूतांची गती कोणतंही असू द्या. आणि सगळेच भूतं वाईट असतात असं नाही. काहीतरी त्यांच्या इच्छेसाठी पण आलेले असतात, काहीतरी त्यांची इच्छा असते, काहीतरी आदुरी असते. ते म्हणतो ना आपण, त्यांचा मृत्यू जो जेव्हा लिहिला आहे ते होण्याच्या आधी जर मृत्यू आला त्यांना, तर अशा गोष्टी होत असतात. त्या बऱ्याच ठिकाणी आहेत. थोडक्यात सांगू होतं, आता काही दिवसापूर्वी, अजून माझ्या जास्त मित्रांना मी सांगितलं नाही आहे, आम्ही रायगडला चाललो होतो. आत्ता एक मला वाटतं 2 तारखेला 3 तारखेला 2 तारखेला रात्री, आम्ही शनिवार होता त्यावेळेस रात्री आम्ही रायगडला निघालो होतो.
तर मला घरी पण थोडा अपशकून झाला. पण म्हटलं नाही रायगडला जायचंच आहे म्हटलं. म्हणजे आम्ही 4 जण होतो. मी, माझे 3 मित्र. गाडी मित्राचीच होती. डिझेल टाकून आम्ही निघालो होतो. तर गाडी इथं याच्यापाशी मंचरपाशी आल्यावर मी घेतली चालवायला आणि चालवायला घेतली. गतिरोधक करून गाडी काढली. आमचा एका गाडीला धक्का लागला माझ्याकडून. आरशाला लागला. मग तिथं पण जाणवलं म्हटलं काहीतरी गडबड आहे. पण तरी तिथून आम्ही पुण्याच्या बाहेर गाडी काढली. ते दोनदा संकेत भेटले. 2दा संकेत भेटले. पण माझा असा विचार झाला होता की इथून मागं जावा. पण म्हटलं मी जर मागेल ते मारतील मला म्हटलं. कारण मीच सजवलं सगळ्यांना रायगडला जायचं म्हणून महिन्यापासून. आणि मी जर म्हटलं नाही आता मागं चाल तर हे मारतील म्हटलं. ठीक आहे. गेलो पुण्यातून बाहेर पडलो. पुण्याच्या बाहेर पडल्यावर गाडी मित्राकडे दिली. ज्याची होती त्याच्याकडे दिली. म्हटलं ही गाडी आता तू चालव. घाट सेक्शन आहे पुढं सगळं. आणि काहीतरी माळरान काहीतरी गाव आहे इकडं. या तामिनीच्या अलीकडं गाव आहे. मुळशी मुळशी तालुक्यातच. मुळशी तालुक्यात. पिरंगुट. हा. पिरंगुटच्या पुढं गेल्यानंतर ना एक माळेगाव कसं काहीतरी गाव आहे तिथं. आणि टर्न घेतला आणि आम्हाला एक बस आणि एक स्विफ्ट अशा ओव्हरटेक करून गेल्या. व्हाईट कलरची बस होती. आम्ही टर्न घेतला आणि गाडी थोडी पुढे गेली आणि डायरेक्ट ते कुलंट असतं ना गाडीचं, सगळं कुलंट फुटून गाडीच्या काचवर. बापरे. तिथं काहीतरी फॅक्टरी होती. गाडी रात्रभर तिथं उभी. म्हणजे गाडी पूर्ण बिघडली. गाडी चालूच आहे ना तिथं. पाणी टाकलं का ते सगळं खालून गळून जायचं. ते काय असतं त्याला आपण काय म्हणतो पुढचं हे असतं बघा ते जाळीचं असतं ते हा, रेडिएटर ते फुटलं होतं. सगळं पाणी गळून जायचं. आमची गाडी रात्रभर तिथं उभी. मी रात्री 2 वाजता फिटरला फोन केले. त्यांनी काय उचलले नाही. मग सकाळी 7 वाजता आम्ही रात्रभर जागेच आम्ही 7 वाजता उठलो. पिरंगुटमध्ये फोन लागला एकाला. तो म्हणे घेऊन या गाडी म्हणे. त्यांनी रिपेअर केली. ज्यावेळेस गाडी रिपेअर होत होती सहज मी अशा न्यूज बघत होतो. आपल्याला सवय असते ना गुगलला का न्यूज बघायचं कुठं काय झालं आहे का. आणि मी चालू केलं आणि पहिला डायरेक्ट ॲक्सिडेंटची न्यूज पडली. तामिनी घाटात ॲक्सिडेंट झाला होता बापरे. त्या दरम्यान त्या बसचा. एवढा भयंकर ॲक्सिडेंट. मी त्या मित्रांना काहीच म्हटलं नाही. म्हटलं पहिले चल सेफ जाऊ. नंतर घरी गेलो का मग 2 दिवसांनी यांना सांगू म्हटलं. कारण काय होतं माणूस घाबरतो लगेच. मग नंतर ते पुढे जाण्याची ताकद राहते त्याची निघून जाते. आणि त्याच ब्रँडमध्ये काही ना काही पण अजून चुकीचं होतं घाबरल्यानंतर. तेच होतं ना मग. त्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि टाईम होता त्याचा 3:30च्या दरम्यानचा. आमची गाडी फेल झाली 1:30, 2, 2:30च्या दरम्यानचा. आता न्यूजवाल्याने 3:30चा टाईम दिला पण ऑलरेडी अर्धा तास आधीच झाला असं. बरोबर. न्यूजवाले पोहोचेपर्यंत जरा वेळ जातोच ना. आणि आमची गाडी फेल झाली त्यानंतर कंप्लीट अर्ध्या तासाने ॲक्सिडेंट झाला. थोडक्यात वाचले म्हणजे. थोडक्यात म्हणजे काहीतरी संकेत आले होते ना आपल्याला ते. आणि मला अंदाज होता काहीतरी होणार आहे. गाडी हिट नाही काय नाही. गाडी सर्व्हिसिंग केलेली 2 दिवस आधी. आणि असं रेडिएटर कसं काय फुटलं डायरेक्ट. कुलंट सगळं कसं काय बाहेर फेकलं एवढं. पूर्ण काच सगळी भरली होती. अजून त्या याचा नंबर असेल माझ्याकडं त्या पिरंगुटवाल्याचा. पेटाचा. हां, त्याच्याकडं आम्ही काम केलं त्या गाडीचं. तो आलाच नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता ना. रविवारचं सगळं बंद असतं. आणि नशीब आमचं ते म्हणे 11 वाजता आमचे सगळे कारागीर येतील. म्हटलं 11 नंतर काम चालू होणार. पण एक कारागीर आम्ही 8ला गेलो तर कारागीर तिथं होता अवेलेबल. त्यांनी गाडीचं काम करून दिलं. 2 दिवस नंतर येताना आम्ही काय केलं म्हटलं आता देवाला तर आलो आहेस ना तर एक काम करू आपण भीमाशंकरला जाऊ म्हटलं. भीमाशंकर दर्शन केलं घरी गेलो. आता हे तुमच्या चॅनलवर पहिल्यांदा सांगतोय. हे फक्त आम्हाला चौघांनाच माहिती होतं. आता सगळ्यांना माहित पडलं. आता सगळ्यांना माहिती दिलं आता. कारण सगळे म्हणे माझा मुलगा मला विचारतो पप्पा तुम्ही रायगडला गेले तर मग आम्हाला फोटो दाखवा. रायगडचे तुम्ही फोटो दाखवा. त्याला किल्ल्यांची आवड आहे ना. तो पुरंदर चढलाय पूर्ण बिनचपलाचा चढलाय तो. अरे वा. आणि माझ्याबरोबर आता बलिदान मास पण त्यांनी सुरुवात केली पाळायला. मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं त्याचं. 6वीला आहे तो जिल्हा परिषदमध्ये. त्यामुळे स्पोर्टमॅन आहे चांगला. आमच्या पुढं सगळ्यांच्या आधी तो पुरंदरावर होता. आम्ही सगळे थकलो होतो आणि चप्पल नाही पायात त्या दिवशी. म्हणजे बलिदान मास असतो ना आणि चप्पल वगैरे नाही घालत 30 दिवस. बरोबर. मला गॅरंटी नव्हती. आणि तो मला म्हणतोय पप्पा फोटो दाखव ना. त्याच्या मम्मीला सांगितलं होतं बायकोपासून लपवत नाही मी काही गोष्टी. आईला नाही सांगणार पण बायको कसं आहे ती आपली शेवटी अर्धांगिनी तिला सांगायलाच पाहिजे या गोष्टी. काय चूक आहे काय वाईट आहे. उद्या काही घटना झाली तर आपण तिला जर नाही सांगितलं मग ती काय म्हणाल परत. म्हणजे चुकीचं वाटतं ते. मग तिला सांगितलं होतं. तो तिला म्हणते मम्मी मला पप्पा रायगडचे फोटो दाखवणार. त्याला म्हटलं त्या प्रशांत काकांच्या मोबाईलमध्ये त्या विनोद काकांच्या मोबाईलमध्ये. म्हणजे मग ते कधी येणार त्यांना फोन लावा. आणि म्हटलं ते बाहेर गेलेत म्हटलं. आणि ते सेम त्यांच्याच पोरांना सेम तशी उत्तरं देता येते. तुमचं नाव सांगून. हां, याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे. आम्ही चौघं होतो. मी, प्रशांत, विनोद आणि ईश्वर असे 4 जण होतो आम्ही. आणि त्याच्यामध्ये ईश्वरने थोडी ड्रिंक केली होती. त्याला म्हटलं होतं करू नको मला चालत नाही. पण त्यांनी केली. म्हणजे त्याचं नव्हतं झालं आमचं रायगड दर्शन. पण जाऊ थोडक्यात वाचले सगळेजण. थोडक्यात म्हणजे लई याच्यावरून वाचलो. आणि गाडी अशा ठिकाणी फेल झाली तर पार्किंगला भरपूर जागा होती. अशा ठिकाणी फेल झाली. डाव्या साईडला आम्ही गाडी लावली. अजून तुम्ही पिरंगुट आपण एक रस्ता पिरंगुटकडे जातो. त्या ज्या चौकातून आपण रायगडकडे वळतो ना तामिनी घाटाकडं
थोडं पुढे गेलं का तो टर्न आहे, अशी काहीतरी कंपनी तिथं लोखंडाचं काहीतरी तयार होतं. ती कंपनी आहे तिथं, ह्या साईडनं आणि ह्या साईडनं दोन्ही साईडनं कंपनी आहे. त्या कंपनीची पार्किंग होती तिथं. मग तिथं गाडी आम्ही लावून दिली आणि रात्रभर त्या गाडीत बसून राहिलो. बाकीचे झोपले, मी अक्षरशः बसून होतो. मला माहीत होतं काहीतरी गडबड होणार आहे आणि जर झोप लागली ना तर अजून नक्कीच गडबड होणार म्हटलं. मी रात्रभर जागा होतो गाडीमध्ये, मी झोपलोच नाही. म्हटलं नकोच, आता हे सगळे झोपलेत, थकलेत, सगळे घाबरलेत, म्हटलं आपण तरी नको हे करायला. बरं, मग काही त्रास वगैरे काय झाला नाही कोणाला? नाही, नाही, त्रास नाही झाला कोणाला. तर माझ्याकडं माझं सगळं होतं सामान ना, माझी उदी वगैरे होती आणि ते सगळे मुलं म्हणजे सगळे मित्र आहेत माझे, सगळे मित्र श्रद्धा ठेवतात नाथांवर. तर काल धर्मनाथ बीचचा कार्यक्रम झाला ना, इव्हन आमचे आमदार पण, जे संगमेचे आमदार आहेत, ते पण नाथांवर जास्त भरोसा ठेवतात. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि हे अनुभव खूपच भयंकर होते. हे अनुभव तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हालाही पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे किंवा Instagramला पण तुम्ही DM करू शकता. तर चला आता आपण आज इकडंच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.